करायचं काय संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हर्षवर्धन सपकाळ, हाय हाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमित्रा वहिनी तुम संघर्ष करो, सम्मान में राष्ट्रवादी मैदान, अमर रहे, अमित दादा अमर रहे, अमर रहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या डोक्यावर पाय, हर्षवर्धन सपकाळ, हाय हाय, हर्षवर्धन सपकाळ, हाय हाय, खाली डोकं वर पाय, नशेमध्ये असणाऱ्या वडट्टीवरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच वादा, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी आमच्या नेत्या, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याबाबत गुंगी गुढी असा जो उल्लेख केला, हा अशोभनीय आहे आणि पुरुष प्रधान राजकारणाला साजेसा आहे हे काँग्रेसने त्यांच्या कालच्या बोलण्यातून दाखवून दिलं। आणि वास्तविक पाहता याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यभर आमची निदर्शने चालू आहेत आणि त्यातला आज आम्ही हा निदर्शनाचा पहिला टप्पा केलेला आहे। आम्ही आपल्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा देत आहोत की त्यांनी पुढील 8 दिवसात जर माफी मागितली नाही तर याच चौकामध्ये त्यांचा पुतळा जाळायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही। आणि त्याच्याही नंतर जर त्यांची बुद्धी जागेवर आली नाही तर त्यांना यदि वेळ भेटला तर त्यांनी नवी मुंबईत येऊन दाखवावं ते कसे नवी मुंबईच्या रस्त्यावरून फिरतायत हे आमचे कार्यकर्ते बघतील, आमची महिला ब्रिगेड बघेल, याचा मला विश्वास आहे। हे काही लोकांची बऱ्याच राजकीय पक्षामध्ये असतं किंवा राजकीय व्यक्तींचंही असतं की स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची, अस्तित्व टिकवण्याची किंवा अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई चालू असते। तशी संपूर्ण देशामध्येच काँग्रेस पक्षाची परिस्थिती आहे आणि हे अशा चुकीच्या लोकांमुळे झालेले आहे। जर यांच्याकडे काम करणारे चांगले नेते असते, काम करणारे चांगले कार्यकर्ते असते तर आज त्यांना अस्तित्व दाखवण्यासाठी लढण्याची वेळ नसते आली। काँग्रेस पक्ष हा कधी, तुम्ही मला सांगा, काँग्रेस पक्षाची पाठच्या 15 दिवसातली, महिन्याभरातली एखादी बातमी दाखवा, काँग्रेस पक्षाने हे केलं, काँग्रेस पक्षाने ते केलं, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हे केलं। महिना 2 महिन्यात कसल्याही प्रकारचा अधिवेशनापुरतं तात्पुरतं काय असेल तो चर्चेचा विषय, पण जनमानसात आंदोलनात्मक स्वरूपाचं काय काम केलं तर मग आपण काय करू शकतो, तर काही नाही केलं तर चर्चेत येऊ शकतो। म्हणून हे काहीतरी फालतू विधानं करायची आणि चर्चेत यायचा एवढाच विषय। म्हणजे आज काँग्रेस माहित नव्हती, या आंदोलनामुळे लोकांना माहित पडायला लागले की काँग्रेस जिवंत आहे, हे उदाहरण आहे, त्यातलं दुसरं काही नाही। पण त्यांच्या या कृतीतून आहे ना, तुझं काँग्रेसला भविष्य काळामध्ये लुप्त पावल्याशिवाय राहणार नाही, मला विश्वास आहे।